तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC नवीन पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। अतिसंभाव्य प्रश्न आहे ही आपली प्रश्नसंच 5 आहे। यापूर्वीचे 4 संच मी व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन बघा। चला तर मग आता आपण हे प्रश्न बघूयात। हे प्रश्न वारंवार रिपीट होणारे आणि मागील परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहे। आम्ही वेगवेगळ्या पुस्तकातून हे प्रश्न महत्त्वाचे शोधून काढलेले आहेत आणि त्याची PDF केली। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न क्रमांक 1, इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? ऑप्शन 1 शरयू शर्मा, ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 3 ममता आंबेडकर, ऑप्शन 4 यापैकी नाही। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 2, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅश ते डॅश पर्यंत टाकली गेली? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, कलकत्ता ते आग्रा। हे जे प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? ऑप्शन 1 28, ऑप्शन 2 25, ऑप्शन 3 29, ऑप्शन 4 36। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, 36। हे प्रश्न इतर सर्व तलाठी भरती, TET वरती येणारे, जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रत्येकांसाठी महत्त्वाची आहे। प्रश्न क्रमांक 4, 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान डॅश येथे लढाई झाली? ऑप्शन 1 खानवा, ऑप्शन 2 पाणीपत, ऑप्शन 3 हळदी घाटी, ऑप्शन 4 चौसा। योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पाणीपत। प्रश्न क्रमांक 5, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 सुहास शिरवळकर, ऑप्शन 2 विश्वास पाटील, ऑप्शन 3 शिवाजी सावंत, ऑप्शन 4 रणजित देसाई। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शिवाजी सावंत। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे? ऑप्शन 1 हिंगोली, ऑप्शन 2 सातारा, ऑप्शन 3 रत्नागिरी, ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, सातारा। तर सातारा हे महाबळेश्वर हे हिल स्टेशन येथे आहे, या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? ऑप्शन 1 बुलढाणा, ऑप्शन 2 धुळे, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 मुंबई। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, बुलढाणा। प्रश्न क्रमांक 8, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती वर्ष आहे? ऑप्शन 1 25, ऑप्शन 2 38, ऑप्शन 3 60, ऑप्शन 4 65। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, 65। हा IMP आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय घटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या होत्या? ऑप्शन 1 8, ऑप्शन 2 10, ऑप्शन 3 15, ऑप्शन 4 11। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, 8। तर 8 इतक्या अनुसूची होत्या जेव्हा भारतीय घटना अंमलात आली होती। हे सुद्धा अतिशय वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहे आणि राज्यसभा, विधानसभा ह्याच्यावर तर महानगरपालिका तलाठी भरतीमध्ये प्रश्न येतात म्हणजे येतात। 2 ते 3 मार्क नक्कीच भेटेल तुम्हाला यामुळे। आणि तलाठी भरती मेरिट लागण्यासाठी 2 ते 3 मार्क हे खूप महत्त्वाचे आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? ऑप्शन 1 1987, ऑप्शन 2 1935, ऑप्शन 3 1937, ऑप्शन 4 1945। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1935। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन 1 18, ऑप्शन 2 78, ऑप्शन 3 80, ऑप्शन 4 92। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, 78। तर 78 एकूण विधान परिषद सदस्य आहेत। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे? ऑप्शन 1 लातूर, ऑप्शन 2 अमरावती, ऑप्शन 3 नाशिक, ऑप्शन 4 नागपूर। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, अमरावती। तर अमरावती या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे। हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारला जातो आणि यावेळेस तर MPSC तलाठीवरती घेणार आहे, त्यामुळे तो महत्त्वाचाच आहे। प्रश्न क्रमांक 13, सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या डॅश या एका विभागात येतो? ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 कोकण, ऑप्शन 4 नाशिक। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पुणे।
प्रश्न क्रमांक 14. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? ऑप्शन 1 सर्व मतदार, ऑप्शन 2 सर्व लोकसंख्या, ऑप्शन 3 सर्व प्रौढ स्त्री पुरुष, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, सर्व प्रौढ स्त्री पुरुष. तर ग्रामसभेचे सभासद हे सर्व प्रौढ स्त्री पुरुष हे असतात. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तलाठी भरती म्हणजे काय की तुमचं गावामध्ये काम असतं महसूल विभागात, त्यामुळे हे जे गावचे विधान परिषद, जिल्हा परिषद जे प्रश्न आहे ते महत्त्वाचेच ठरणार आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 15. नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे, त्यापैकी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? ऑप्शन 1 74 किलोमीटर, ऑप्शन 2 80 किलोमीटर, ऑप्शन 3 60 किलोमीटर, ऑप्शन 4 55 किलोमीटर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 74 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 16. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 नारायण हरी आपटे, ऑप्शन 2 वि. स. खांडेकर, ऑप्शन 3 गोविंद बल्लाळ, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, वि. स. खांडेकर. तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे वि. स. खांडेकर हे पहिले मराठी लेखक आहेत. हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की पहिले मराठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे लेखक कोण? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 18. राज्यसभेत महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? ऑप्शन 1 19, ऑप्शन 2 12, ऑप्शन 3 15, ऑप्शन 4 20. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 19. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते? ऑप्शन 1 कोणतेच नाही, ऑप्शन 2 वरील धोनी, ऑप्शन 3 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 4 व्योमेश चंद्र बॅनर्जी. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, व्योमेश चंद्र बॅनर्जी. तर व्योमेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जी भरती होणार आहे त्याच्यावर भारतीय जनता पार्टीमधील कोणकोणते शहरात विजयी झालेले, कोणत्या राज्यात कोणते मुख्यमंत्री निवडून आलेले ते देखील महत्त्वाचे प्रश्न आहे. हे करंट अफेअर्समध्ये हमखास विचारण्यात येणारे. आणि पश्चिम बंगालचे कोण सध्याचे मुख्यमंत्री आहे आणि ते कोणत्या पार्टीचे आहेत आणि किती वर्षांनी निवडून आले यावर तर हमखास क्वेश्चन येणार. याचे 2 मार्क तर फिक्सच समजा तुम्ही. प्रश्न क्रमांक 20. रात आंधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन 1 विटॅमिन बी, ऑप्शन 2 विटॅमिन ए, ऑप्शन 3 विटॅमिन B12, ऑप्शन 4 विटॅमिन सी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, विटॅमिन ए. तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती प्रश्नसंच अतिसंभाव्य प्रश्नसंच 5 बघितलेला आहे, जो की MPSC पॅटर्न नवीननुसार तलाठी भरती होणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा जो व्हिडिओ आहे हा तलाठी भरतीसोबत इतर सरळ सेवामध्ये अतिशय महत्त्वाचे GKचे करंट अफेअर्सचे हे महत्त्वाचे प्रश्न आहे, जे की तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.